हे पहा आमचा कार्तिक कसा आंघोळ करून आलाय, येऊन मस्त टॉवेल गुंडाळून बसलाय तिथंच. त्याला थंडी वाजत होती, तो म्हणत होता मम्मा थंडी वाजते म्हणून तिथंच बसला होता. तर इथे मी आहूंना चहा प्यायचा होता, चहाची तयारी करत होते. त्यांना चहा वगैरे करून दिला. ते जास्त करून चहा पित नाही पण प्यायचा होता आज. त्यांना म्हटले मला चहा कर, त्यांना चहा दिला करून. तर राहुलने सकाळी भाजीपाला आणलं होतं, त्याच्यामध्ये बोरं पण आणली होती. ते काय दोन्ही आमची चिल्लू पिल्लू खात होती. तर मला स्वयंपाक पण माझा बाकी होता. इथं स्वयंपाकाची तयारी करून घेत होते. पीठ वगैरे मळून ठेवलं होतं. पटापटा चपात्या वगैरे लाटून घेतल्या. त्यांना डब्बा द्यायचा होता, ते थांबले होते त्यामुळे. तर इथे मी भाजी वगैरे करून ठेवली होती आधीच. चपात्या बाकी होत्या, चपात्या पटपट लाटून घेतल्या त्यांच्या डब्यापुरते आधी. त्यांना डब्बा दिला करून, त्यांचं उरकून दिलं, ते गेले. त्यानंतर मग घरातलं माझं काम उरकत होते. दादूचं इथे मध्ये मध्ये चाललं होतं, त्याची पण शाळा होती त्यामुळे त्याचं पण उरकायचं होतं. तो म्हणत होता मम्मा झाली का चपात्या करून, म्हटलं नाही थांब थोड्या राहिल्यात. तर इथे मध्ये मध्ये येत होता सारखा. कार्तिकचं आपलं चाललं होतं खेळणं नेहमीप्रमाणेच. किचनमध्येच खेळत होता खाली बसून, काय ना काय खेळत असतो घेऊन हातात. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा. तर बऱ्याच ठिकाणी मी व्हिडिओचं स्पीड पण वाढवलेला आहे. तर एडिटिंग करताना बरेच माझ्याकडून मिस्टेक होत आहेत, थोडंसं समजून घ्या ताईंनो. तर आज कार्तिकच्या शाळेचा पहिला दिवस होता. मी कार्तिकच्या शाळेमध्ये जाताना व्हिडिओ वगैरे शूट केले आहेत. बघू आज त्याला शाळेत सोडवायचं आहे. काय करतो काय माहिती, राहतो का नाही. मला तर म्हटलंय मम्मा मी जातो शाळेमध्ये, तू माझ्यासोबत चल. कुठे चाललंय पहा, शाळेत. आज पहिल्यांदा शाळेत चाललो, पहिला दिवस आहे आमच्या कार्तिकच्या शाळेत जायचं आहे ना. कुठे चाललो तू? शाळेत. अभ्यास करशील ना? डब्बा खाशील ना? मम्मा शाळा सुटलं तुला घ्यायला येईल. बाय बाय कर त्यांना. बाय बाय म्हणा. मी शाळेत चाललो. माझं मम्मा मला घ्यायला येईन. बाय बाय कर ना. बाय. आमच्या कार्तिकचा शाळेचा पहिला दिवस आहे. आम्ही चाललो कार्तिकला शाळेत सोडवायला. आहे ना कार्तिक, इकडं बघ. बाय बाय कर त्यांना. बाय. चाललो म्हणून आम्ही शाळेत. चाललो. आमचा कार्तिक शाळेत चाललाय. तर कार्तिक काय बसत नाहीये, त्याचा आज पहिलाच दिवस आहे. त्याला सोडवलंय शाळेत, बसत तर नाही, रडत होता पण तरी बळच बसवलंय. बघू आता, थांबलेत मी थोड्या वेळ बाहेरच. तिथला परिसर आहे. बाहेर आता त्याची शाळा आहे, बाहेर परिसर आहे साईडचा. त्याची शाळा भरली, तो काय राहत नव्हता शाळेत. तो मला म्हटलं मम्मी इथंच थांब, म्हणून मी इथंच थांबली आहे. रडत होता, पहिला दिवस असल्यामुळे तो थोडा रडतोय, त्यामुळे थांबते तिथंच. त्यानंतर इथे बघा, तो काय राहिला नाही शाळेमध्ये. आम्ही गेलो होतो 10 वाजता.
11:30 वाजता लगेच घरी निघालो, कारण दादाची पण शाळा होती 12 वाजता आणि कार्तिक पण रडत होता. मग मी मॅडमला म्हटलं, मी त्याला 11:30 वाजले मॅडम मी घेऊन जाते, कारण दादाची पण शाळा होती 12 वाजता. त्यामुळे आमच्या इथे अंगणवाडी असते सकाळी 10 ते 12 किंवा 1पर्यंत असते. पण कार्तिकचा कसा पहिला दिवस असल्यामुळे तो राहिला नाही. त्यात आयुषची पण शाळा होती 12 वाजता. म्हटलं उशीर होईल, मॅडमला म्हटलं मी घेऊन जाते त्याला. तर ठीक आहे म्हटलं मॅडम. त्यानंतर हे बघा, नंतरचं मी हा शूट केला आहे. दादाला आम्ही शाळेत सोडवायला चाललो होतो त्यावेळेसचं शूट आहे. कार्तिक पुढे पुढे चालला होता. तो स्वतः शाळेत थांबत नव्हता, पहिला दिवस असल्यामुळे तो रडत होता. पण दादाला सोडायचं म्हटलं पुढे पुढे चालला होता. दादाला सोडव रोजच येत असतो. त्यानंतर मला तुळशीचं रोप पण लावायचं होतं, तर मी ते तुळशीचं रोप लावून घेत होते. त्यात थोडंसं पाणी वगैरे टाकलं, तुळशीचं रोप लावून घेतलं. ही दोघं बघा कशी बसलीत बाहेरच ओट्यावरती. आमच्या इथे बाहेर ओटा आहे. तर तुळस आणली होती मी, तुळशीचं त्यात रोप लावायचं होतं. तुळशीचं रोप वगैरे लावून घेतलं. त्यानंतर घरात आलो, देवपूजा वगैरे करून घेतली, देवाला दिवा लावला, अगरबत्ती लावली. त्यानंतर आम्ही चहा वगैरे केला, चहा पिलो. चित्रामध्ये काय काय चित्रामध्ये काय काय आहे ते बघा. चित्रामध्ये 2 चिमण्या, ह्या चित्रामध्ये 2 चिमण्या, ह्या चित्रामध्ये 4 चिमण्या, ह्या चित्रामध्ये पोलगी पुढं आहे, ह्या चित्रामध्ये पोलगी माग आहे, ह्या चित्रामध्ये दादरी बंट तेवढं घातले आहे. ह्या चित्रामध्ये फुलपाखरू खाली येत आहे, ह्या चित्रामध्ये फुलपाखरू खाली येत आहे, ह्या चित्रामध्ये फुलपाखरू. Seven dogs party. 8 clocks. 8 badminton. 9 clock. 9 cap. 1 2 3 4 5 6 7 8 9. मम्मी काय आहे? हे काय आहे? बिल कलरचा. हे बिल कलरचे. हे बिल कलरचे. एक पांदा आहे. कोण आहे? 1 2 3 4 5 6 काय कलर आहे? 6 चिमण्या. पांदा. मम्मी काय आहे? 2 काय आहे? 2 काय? आवांच्या कपड्याला इस्त्री करायची होती, त्यामुळे मी इस्त्री करत होते. तोपर्यंत दोघांचा अभ्यास चालला होता. आमचा कार्तिक आज पहिल्यांदा शाळेत गेला, पण लगेच अभ्यासाला बसला होता. दादा बसला, त्यामुळे तो पण म्हटलं मम्मा पुस्तक दे. त्याला पण एक अंगणवाडीचं छोटं पुस्तक दिलं. तो बसला तर मम्मा हे काय ते काय विचारत. माझा दादा पण अभ्यास करत होता. म्हटलं तोपर्यंत कपडे इस्त्री करून होते. त्यांचे कपडे इस्त्री करता करता त्यांचा अभ्यास पण चालला होता. मी बऱ्याच ठिकाणी व्हिडिओचा स्पीड पण वाढवलेला आहे. तर आमच्या कार्तिकचं मध्ये मध्ये चालूच असतं काय ना काय लुकडुबुड. दादाला अभ्यास करायचा असला की त्याला पण लगेच करायचा असतो. नाही मम्मी 1 2 3 घर. नाही 3 घर गल म्हणला काय येड आहे का? हे घर आहे, गल नाही. घर परत मारला गुगल. घर घर आणि घ असतं मग र. घर आईश काय दादा म्हणायचं बाई. काय नळ नळ कळलं का? बघितलं मी नळ कळलं का? इथं नळ. तुला का वाचता येतं का? एक अक्षर मला सगळं येतं वाचता. हे बघ डो नाही नाही डो नाही डोळे नाक जीभ तू का बस दाट काय कान दात हात. थांब जरा पाय पाय मग चुकलं. पाय शेवटचं बघ यो यो काय ध्यानात ठेव. मला शिकवलं नाही पण मला येतंय. यो यो गेला का नाही? या तुला काय येतंय का? पहिलीत गेलं किती मार पडल मग? मला मार पण नाही. सकाळी उठणे, दात घासणे, केस विचारणे, जेवण करणे, आंघोळ करणे, हात धुणे, स्वच्छ
अजून फ्रूट, खा. अजून टमाटर. तर बघा आमची कशी नाटकं चालली होती काकडी खाता खाता दाखवायची. तर लागला सगळे साबण काढायला बघा फ्रीजवरती. साबण ठेवत असते मी, लगेच गेलं त्याला. साबण खूप आवडतात खेळायला, आणि असं साबण घेतो गाडीकडे खेळत बसतो. त्याला असं काही खेळायला नसलं की साबणं घेतली बसला खेळत काढून खाली. हे बघा. नंतर मला संध्याकाळचं पण स्वयंपाक करायचा होता. मी लागले स्वयंपाकाला, भाकरी वगैरे करून घेतल्या आधी. तर तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा. आमचा अख्खा दिवस असाच जातो. पोरं नव्हती तर मला करमत नव्हती, तर आता पोरं आली तर मला करमते. दिवसभर ह्यांच्यासोबतच अख्खा दिवस माझा असा जातो. झोपतो किंवा कधी कधी नाही झोपलं तर दुपारच्या टायमामध्ये मी रील्स वगैरे काढत असते. आयुष माझा शाळेत असतो, कार्तिक मी घरीच असते. तर इथे बघा माझ्या भाकरी वगैरे करून झाल्या होत्या, थोड्याच करायच्या होत्या. भाकरी वगैरे करून घेतल्या. त्यानंतर भाजी पण करायची बाकी होती. कार्तिकचं चाललं होतं खेळणं. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा. मला जेवढं जमेल तेवढं मी शूट करत असते. अख्ख्या पूर्ण दिवसामध्ये मी काय काय करते ते सगळं शूट करत असते. पण जेवढं मला टाकता येईल तेवढं मी त्याच्यामध्ये व्हिडिओ एडिटिंग करून टाकत असते. तर तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा. नवीन सुरुवात केलेली आहे, तर तुमचा सगळ्यांचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे.